मंडळी, व्यक्ती आणि वल्लींमधील अर्कचित्र टिपून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाची पुलचुंडी घेऊन तयार आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत करूया. त्यांचं आपुलकीनं कौतुक करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज माझ्या निवेदनामध्ये पुलंच्या पुस्तकांची नावं यासाठी आहेत कारण पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं विडंबन नाट्य मॅड सखाराम या नाटकाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या नाटकातील कलाकार सुनील जाधव, अभिनेत्री किरण राजपूत, या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते, अभिनेत्री अलका परब, विशाल मोरे, प्राजक्ता पवार आणि सुरेश जाधव. आणि 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 या नाटकाची निर्माती सोनाली कुलकर्णी. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, सोंडूनं कोकणात सुरू केला पर्यटनाचा व्यवसाय. चला बघूया त्यात त्याला शेंद्रूची कशी मदत मिळते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, भांडूपचा शशी कपूर देखील बने, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. गबाय माझी कोंबडी कुठं गेली, कुठं गेली, कुठं गेली कोंबडी. हॅलो, हा हॅलो, अरे कोलवलकर. हा हा, तुझा आवाज बोलायच्या भोकातनं बोल, बोलायच्या भोकातनं. हा हा, नाही काय झालं, नाही नाही मी येऊ शकत नाही पारावर, तुम्ही जावा पुढं. हा नाही काय आहे, मी माझा मेवना आहे बस सोंडू, त्याच्या हॉटेलच्या काउंटरवर बसलोय. नाही नाही तुझं बरोबर आहे, खरं तर मला त्याच्या उरावर बसायचं आहे, तर बरोबर आहे. पण माझ्या बायकोची लाज बघितलीस ना केवढी मोठी आहे ती, म्हणून मी जरा धाका झाली. काय एक समाजाचा नियम आहे रे, बायकोच्या भावाला दुसऱ्याच्या गावाला आणि टपरीवरच्या पावाला काय बोलायचं नाही. मिललचा पदरात पाडून घ्यायचं, कळलं काय. हा तर जावा तुम्ही पारावर. हा आणि सामाजिक विषय घ्या, कळलं काय. तापण मीच देव मेला परावलं पीस आहेत तुम्ही. हा चालेल, घ्या घ्या तरी घ्या. हुंडा नावाचा विषय आहे तो मी मांडणार होतो. काय आहे लक्षात घ्या. हा माझं मत असं होतं की देणारा आणि घेणारा दोन्ही दोषी आहेत, लक्षात घ्या. हा कसं आहे, स्त्री ही वस्तू नाही आहे तिचा सौदा करायला. हे पहिलं स्त्रीनं पण लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषानं पण आणि समाजानं पण घेतलं पाहिजे, कळलं काय. हा तर काय झालं, पोटात कळ आली. तुझं पोट पण ना समाजासारखं आहे. चांगलं काय बोलायला गेलं की हगवण लागते तुम्हाला. हा भाऊजी, हो भाऊजी. आता ठेवतो फोन, मला रुकवतात मिळालेलं प्लास्टिकचा जांभूल येत आहे, ठेवतो. भाऊजी, ओ भाऊजी. काय रे भाऊजी, काय झालं. ओ भाऊजी. अरे वय काय तिथला काय इकडे बाहेर या. काय झालं, इकडे बाहेर येऊ. काय इकडे या. काय आहे, देवपूजा केलात काय. देवपूजा केली तर लादी पुसलात, आधी पुसली, सगळं केलं. हॉटेलचा सगळा कचरा काढलात काय. हा सगळा काढलाय, काय टेन्शन नको घेऊ. ये बात. हा. महाग आहे डाबा, तुम्ही जेवू शकता. म्हणजे ही काय पद्धत, येऊ शकतो म्हणजे ताईन डबा दिला नाही. काय जा होय. ताई मला काय बोलली, हा, हा. भाऊजीने हॉटेलची सगळी कामं केला नाही हा, हा. तरच त्यांना डबा दे, नाही तर कुत्र्याला घाल. असं बोलली ती वासाडी, बोलली. असं बोलली. आता पावसाला परत येऊ दे, नाही तिची घोडी करून पाण्यात सोडली ना तर बघ तू. नावाचा शेंद्रू बानू देवलेकर नाही, कोकणचा चॉकलेट हिरो. हो भाऊजीनं माझ्या तोंडावर तुम्ही ताईला कसं बोलता हो. बोलण्यासारखी जाय ती. अहो ती बिचारी खमकी आहे ना, हा. तुमचा संसार उभा राहिलेला आहे. काय सांगतोस. ती बिचारी दिवस रात्र काम करते, मरमर करते. आता पण घरात काहीतरी कामच करत असेल नाही. औशीच्या गोवाचं काम. आपलं हॉटेल आहे ना घरापासून 2 किलोमीटर लांब आहे, पण तिच्या घोरण्याचा आवाज मला इथं येतोय. हे काम तिचा नाही तर हा बाहेरनं जो आवाज येतोय ना, हा वाऱ्याचा आवाज नाही, झोपे शिटे वाजवते. वाजवू दे. नाही तर काय सवय आहे तिला. नाही तर काय एक गोष्ट बघा सांगतोय भाऊजीनो, काय
हे असलं काय बोलायला मी हॉटेल काढलेलं नाही आहे. वाटेल नाही तू वाटेल तर काढलंच आहे उगाच. काय कामाचा इथं हेच जमणार तोंडाला जे जुळेल ना तेच बोलणार तुम्ही. काय आहे? नाही, नाही. हा, काय एक गोष्ट सांगतोय भाऊजीनो, काय तर लवकर सांग. मला माझ्या हॉटेलमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे. हा. तुमच्यासारखी निगेटिव्हिटी अजिबात नाही पाहिजे. मी पहिल्यांदा विचार केला पाहिजे तू हे नाव ठेवताना. एक नंबर सोंडू हे तुझं नाव झालं, ह्याच्यात केवढी निगेटिव्हिटी आहे. हा उद्या समजा एखादं गिऱ्हाईक आलं हा आणि त्याला आपलं हॉटेल आवडलं नाही, ट्रीटमेंट आवडली नाही आणि ह्या नावात दडलेली एखादी शिवी त्यानं आपल्याला दिला तर काय करायचं. तुम्हाला ना माझी प्रगती बघवत नाही. काय तर काय प्रगती एवढं काय ते प्रयत्न करतो मला बघवत नाही भाऊजीनो. काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे? बोल तू. माझं हॉटेल चालणार नाही ते लोकांना आवडणार पण आहे. काय गे आता मी इंडिया गेलेली आहे, काय इंटरनेटवर माझ्या हॉटेलची ऍड टाकली. होय काय ती ऍड बघून लोक अशी येतील ना माझ्या हॉटेलला, मग जालाल तुम्ही माझ्यावर, कळलं काय. आणि ते आल्यावर काय करायचं आणि काय नाही ना, तर सगळं इथं फिट आहे. सगळं फिटच झालंय माझं. हा? गेले 7 दिवस एकटा या काउंटरवर बसलेलो आहे. माहितीये तुला या भिंतीवरची पाल आहे ना, नवऱ्यानं आवाज चढवला ना की माझ्या खुर्चीच्या मागे येऊन लपते. माहितीये काय. मग तो इथं या फॅनच्या मागे एक ढेकून आहे. 2:15 वाजता शतपावली करायला बाहेर येतो, मला विचारतो जेवलाव काय. कळलं तुला. परवा रात्री लाईट गेली ना तेव्हा अंकुश बॅटरी घेऊन आला म्हणून वाचलो मी. अंकुश कोण? काजवा काजवा झाडावर जा मी आला. त्याला नाव ठेवलं हो तुम्ही. नाव म्हणजे माणसं येतच नाही हॉटेलमध्ये म्हणून प्राण्यांशी बोलतोय मी. या वाचा, तिथं वाचा का? Come on, come on. Darling, come. Woo. Darling, isn't this place beautiful like you? ओ भाऊजींनो, गिराईक आलं माझ्या हॉटेलला, गिराईक. कोण आहे वरनं जांभूल आणि खालनं केशरी आंबा. असं गिराईक आहे कसं बोलता. तिकडे लांब राहा. Come here. इथं बसा. Hello. हाय हाय. Hello, excuse me. ठेवा तिकडे ठेवा. तिकडे ठेवा. Who is Mr. Sondu? सोंडू नाही, सोंडू. Oh, okay. सोंडू. आय एम. Yo. Forgive me my language. Actually, माझं मराठी थोडं आहे. म्हणजे कच्चा आहे. चालून घेऊ कच्चा आहे. You Sondu. आम्हाला या हॉटेलमध्ये राहायचं आहे. By the way, she's my wife. Hello. Hi. Ishandria. Wait. Namaste. नमस्ते I've learned it. Namaste. पहिल्यांदा बोललात काय. Yeah. वाटतंय I've learned it though. It's nice. I mean, it's a little small, but decent. डिसेंट. अहो दिसन तर कोंबलानी आहे नी. या भाऊ बहिणीला अक्कलच नाही म्हणून तर असं दिसतंय. काय बोलताय. काय? त्या डिसेंट बोलताय. डिसेंट डिसेंट म्हणजे काय. काय? अंघोळ केल्यावर मारतात नाही का सेंट. जरा पण घाबरत नाहीस काय तू हे करताना सगळं. हा? जा त्यांना पाणी दे ना, ते जीव सोडतील कॉमेडी बघून. आणि नाही मग काय वेगळं आहे. वेगळं वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक आहे. होय. जा लवकर आण. सर मॅडम सीट. Huh? चांगलाय. Shall we sit? बसा काळजी करू नका. माझ्याकडे बघता म्हणजे बोलायला लागेल. राफेल नादाल उगाच रिटायर झाला नाही. What? नादाल. Yeah. He shouldn't have retired. Actually, Virat Kohli shouldn't have retired from Test cricket also. बरोबर. Yeah. अरे कोहलीचं काय घेऊन बसला. रत्नागिरीला टुर्नामेंटला आला होता तो. Kohli. आमच्या अशी झुंजूरनं घांगरवला ना त्यांना. Zonju. सगळं घांगरवून टाकलेले आमच्या पोरांनी. Oh my God. एकदम काय एवढं सगळं होत राहतं. कपासा काय बोलताय निजेशी. आपल्या गावाकडच्या गोष्टी Gentlemen, I love your Konkan. Beautiful mountains, beautiful greenery. Wow. And I especially like fruits. I love mangoes. This man goes for mangoes. म्हणजे आल्यावर अपेक्षांच्या उरावर बसायचं ठरवलेलंच आहे तुम्ही. लय खतरनाक माणूस आहे. हा एवढ्या लांबून आले तरी भीती संपलेली नाही. Why are you embarrassing me? काय त्याचं? Sorry. Why are you embarrassing? काय? काय? Sorry. Sorry, Chandria. Why do you do this? No. तू comedy आहे का? No. तू का करतो? I will not do it again. Please. Sorry. Please stop. Sorry. सर I'm really sorry. सर वेलकम ड्रिंक. घ्या. वा, मॅडम वा. प्लीज. लवकर घ्या. Have हा. it. Lal juice. हा नाही, सवयच आहे आम्हाला लाल करायची. तर लालच देऊन टाकलेला. असं दे काय गरम दिलंस गरम कसा देन. वाटलं. छकुली मस्ती का करतेस तू. ते तुटेल बाळा. खूप मेहनतीने बनवलंय
आपण ते आणि प्रॅक्टिस कधी करायची आपण चल चल प्रॅक्टिस सुरू कर 1 2 3 स्टार्ट नमस्कार, ओळखलात का मला? मी आहे साल्याचा डब्बा. अगं असं म आणि साल्या वेगवेगळं नाहीये इट्स वन वर्ड मसाल्याचा डबा से अगेन थांब, करते आता परत. येस परत कर झुपक झुपक झुपक. नमस्कार, ओळखलात का मला? मी आहे मसल्याचा डब्बा. अगं मसाल्याचा डबा काय मसाल्याचा किती इझी वर्ड आहे इकडे ये, इकडे बस माझ्या बाजूला पटकन इट्स व्हेरी इझी बाबू असं नाही करायचं इकडे बघ छकुली माझ्या मागून म्हण ला व्हेरी गुड मसाला मसाला. मसाला मसाला. मसाला मसाला. ऐकायला येत नाहीये का तुला मी म्हणते तसं म्हणायचं ना बाबू अरे पण मम्मा, आय डोंट नो ना व्हॉट इज मसल्याचा डब्बा. आय नो मुसलीचा डब्बा. मी मुसली बनू? नाही कसं चालेल स्कूल मध्ये आपल्याला काय सांगितलंय मसाल्याचा डबा बनायला सांगितलंय की नाही अरे पण मला नाही करायचं. इकडे छकुली मला नाही इट्स करायचं. व्हेरी इझी बेबी हे बघ तू प्रॅक्टिस केलं ना की तुला जमणार आहे आणि बघ मम्माचं आता लॉग इन करायचं मम्माला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं करून कसं चालेल मम्माने सांगितलं तसं जस्ट प्रॅक्टिस करत राहायचं काय म्हणायचं मी आहे आहे लसण्याचा मसाल्याचा डबा. डबा ओके जमणार पटकन जमणार आ काय सुनबाई Handsome आजू आहे. अरे 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 छकुली छकुली पाहतील मला ये येशील आणि हा काय लटकवणार गल्यात बाबा काय सांगू हो तुम्हाला त्यांचं ते 10 जूनला नॅशनल स्पायसेस अँड हर्ब्स डे असतो म्हणजे म्हणजे राष्ट्रीय मसाला आणि हर्ब्स ना ते काहीतरी असतं हे ते काय? त्यांच्या स्कूलमध्ये ते अवेअरनेस कॅम्पेन आहे आणि त्यात तिला ते मसाल्याचा डबा बनवलाय होय. पण मला तिची प्रॅक्टिस घ्यायला अजिबात वेळ नाही हो माझं आता 9ला लॉग इन आहे खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे अरे तू कशाला काळजी करतेस मी आहे ना व. हा मी शिकवतो ऍक्टिंग तिला आजू तुम्ही शिकवणार आहे मला? म्हणजे काय तुम्हाला येते हा? येते म्हणजे अय्या. येते त्या काली मी केवढी नाटकं गाजवलेली आहे मला नाटकात मसाल्याचा डबा बोलायची का नाही मी एंट्री घेतली ना की सगळे म्हणायचे स्पाइस आला स्पाइस मी स्पायसी होतो का नाही काही समजली हो मग मी एंट्री घेतली की पोरी अशा चित्कारायची माहितीये काय सांगतो छकुली हा, सांगा मी काय ना. साधा सुद्धा ऍक्टर नव्हतो माहिती आहे मग? ए, मोठा त्या काली जर मी इंडस्ट्रीत आलो असतो ना तर राजेश खन्ना सुपरस्टार झाली नसती काही समजली कॉलेजात असताना गॅदरिंग केवढी गाजवलेली आहे खरं? एकदा गॅदरिंगला मुंबईची नटी आली होती हा. ती म्हणाली होती मोरे वेन यू कम ऑन दी स्टेज यू ओन द स्टेज काय समजलं मग काय पुढे काय नाही झालेलं का बघ आता मी तुला सांगतो सगळं काय आहे तर. तू मी आहे मसाल्याचा डाबा कसं बोलायचं सांग हे घ्या ही हा, script. बघू कसं तुम्ही काय करून घ्या आहे. तिच्याकडनं. हा ठीक आहे हा मी तुला आता करून दाखवतो तसं कर शाळेत चालेल. हा गल्यात घाल गल्यात ते जड आहे ना. अगं त्याशिवाय कसा करणार ना मसाल्याचा डाबा चालेल. हा बघ असं हा नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी. काय बाकी सगळे बरे आहो ना काय बाकी सगळे बरे हाव ना? मला ओळखली नाही मला ओळखले नाही? अहो मी मसाल्याचा डाबा अहो मी मसल्याचा डब्बा. काय समजली काय समजली हो? कसा हा, कसा चांगला आहे का नाही मला सांग चालेल. हा काय समजली हो? हा. बाबा काय समजली वगैरे नाही चालणार आहे स्कूल मध्ये जेवढं सांगितलं तेवढंच करून घ्या ना चांगलं नाही. का practice? फुली प्रॅक्टिस कर प्लीज अरे काय चाललंय बुट्टे आजोबा आले. बुट्टे आजोबा आले. बुट्टे आजोबा आले. अरे जीव जाईल माझा छकुली बुट्टे आजोबा आले. बाबा काय हो एकदम सकाळी सकाळी कसे काय आलात एकदम सरप्राईज आधी आधी हिला सांगू हिला किती वेळा सांगितलं मी छोट्या आजोबा बोलत जा मोठ्या आजोबा बोलत जाऊ नको म्हणून तुम्ही मला बुट्टे आजोबाच वाटता. असू दे अरे नाही. असं बोलायचं आणि सगळ्या पोरे. आजोबांशी असू दे लहान म्हणजे काय कळत नाही लक्षात राहत नाही मोठ्या आजोबा काय बोलायचं तुमच्या तरी कुठे लक्षात राहतं? असू दे. ठीक. पप्पा असं अचानक कसे काय आलात तुम्ही अगं अचानक म्हणजे काय हा जो मोरी आहे ना तो मला जॉगिंग पार्क मध्ये भेटला मला बोलला आता खूप दिवसांनी भेटलो चला आपण शर्यत लावूया अच्छा जो हरेल तो चहा पाहिजे मी बोललो चला म्हणून हा जो काही सुटलाय धाव तुला सांगतो अरे लहान म्हणजे शाळेत असल्यापासून तुडतुड्या हे बघ, अगं तुला सांगतो आम्ही दोघं एकत्र शाळेत पप्पा ऐका ना मला ना 9 वाजताचं लॉग इन अरे पण शाळेत
पप्पा ऐका माझं, मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला एक हेल्प हवी आहे तुमची. तुम्ही दोघं जण मिळून प्लीज आपल्या छकुलीची प्रॅक्टिस करून घ्याल का? स्कूल मधलं प्रोजेक्ट आहे तिचं, तुमची गरज आहे. आणि छकुली इकडे बाळा, पटकन ये ए बाय. तुला माहिती बाबू, आपले दोन्ही आजोबा आहेत ना खूप मोठे ऍक्टर होते. हा. ओके, सो आता ते तुझी प्रॅक्टिस करून घेणार आहेत. ओके, प्रॅक्टिस करा त्यांच्या बेस्ट. आता एक काम कर, मांडीवर बसू नाही, मारी धरून हा राहील माझी मांडी. काय एक काम कर, तुमच्या मांडीवर बसू. अरे नको, मागच्या वेळी बसली होती, सुजली होती मांडी, आता नको. छकुली मला बोलू. छकुली, मी तुला जसं मगाशी म्हणून दाखवलंय म्हणून दाखव. चल प्रॅक्टिस कर. नमस्कार. हा नमस्कार मंडळी, हा. कशी हाव? बरी हाव हा. ना? वलकलीव काय मला? बस. हा अरे, काय काय हा मना ओळखलीव काय? मला वलकलीव काय? मी आहे मसाल्याचा डबा. वलकलीव काय मला? हा. नाही, अरे बापरे, मी आहे मसाल्याचा डब्बा. काय समजली? वा 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 वा. अरे ह्याच्यामध्ये काही मजाच नाही. मज्जा नाही? त्याच्यात एनर्जी कुठं आहे? एनर्जी पाहिजे प्रत्येक गोष्टीला. माणूस येईल नमस्कार, ही एनर्जी पाहिजे. बोल नमस्कार. अरे वा, थांब. हा. नमस्कार. अरे तसं नाही. काय नमस्कार आरण्या? अरे इकडे तिकडे एखादा माणूस त्याचं लक्ष नसेल तर तो आपला नमस्कार घेण्यासाठी तयार पाहिजे ना, म्हणून नमस्कार. अरे आरण्या, असं वराडात ना आता मसाला सगळा बाहेर नाहीये. त्याच्या बाहेर पडेल. माहिती काय मसाला सगळा बाहेर आला मग. तसं तू ह्याचं काय ऐकू नको. मी हा. काय सांगतो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस थोड समाज मसाल्याचा डब्बा. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, थोर समाजसेवक, मसाल्याचा डब्बा. मसाल्याचा डब्बा. आयशीच्या भावाचा हा शिकवतोय. काय झालं? आणि मसाल्याचा डबा कधीपासून थोर समाजसेवक झाला? म्हणजे काय? तुझा ना हा सगळा जुनाच प्रॉब्लेम आहे. नुसती एनर्जी, कंटेन नको त्याच्या. बघ चकुली कसा आहे, हा मी मसाल्याचा डबा असं बोलताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. तुला सांगतो चकुली, म्हणजे जेम्स बॉन्डची स्टाईल आणि माझी स्टाईल सेम आहे का? घाबरण्यासारखं काही नाही. सटल तुला सांगतो, आपण असं डोल्यातनं बोललं पाहिजे. डोल्यातनं बोलल्यानंतर ना लोक म्हटलं पाहिजे कोण रे तू, असं डोल्यातनं नजाकत असली पाहिजे. मग तुला सांगतो, असं उभं राहायचं, असं डोल्यातनं बघायचं, असं रोखून आणि केसावरनं असा हात फिरवायचा आणि म्हणायचा आहे मग मसाल्याचा डबा. काय समजली? आहे मग मसाल्याचा डब्बा. काय समजली? असं झालं पाहिजे ना. काय समजली? काय समजलं काय? आता शिकवतात वाचारे. असं नाही शिकवलं. असं जर शिकवलं ना तर पहिल्या दिवशी तुला घरी पाठवतील. अरे अरे वाचारे, सगळं कसं मोनोटोन्स होतं नुसतं. मी आहे मसाले काय समज. आता नाही. अरे मला सांग, ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे? काय? डब्बा महत्वाचा आहे का मसाला महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे? मसाला. काय महत्वाचं आहे? हा, म्हणून काय करायचं, प्रत्येक शब्दावर जर समजा आपण जोर दिला, हा. ट्रेस दिला, हा. तर शब्दाचे अर्थ बदलत जातात. म्हणजे ते कसं? सांगतो आता बघ. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा. हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा शिकलो कुठे सगळं? हे कुठे शिकलं म्हणजे? अरे ते सत्यदेव दुबे रोह्याच्या ग्राउंडवर शिकत होते ना, त्यांना मी दुरून पाहिलं. दुरूनच मी ऑब्झर्वेशन केले केलं, त्यांना. नाही काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलण्यासाठी प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक शब्दावर जोर कसा द्यायचा, इकडे द्यायचा का तिकडे द्यायचा, तिकडे जे काय ते सगळं मी ऑब्झर्व करून गेलो. काय वाव ते आजोबा हुशार. गरज मार वासाडी पडली तुझ्या तोंडावर. काय झालं? हा? सत्यदेव दुबे, अरे केवढा मोठा माणूस. मी कुठे हा? आहे? दुरून शिकलास, दुरून तर शिकवित होतो तेव्हा. हा तू काय शिकलास त्यांच्याकडनं? सगळं चुकीचं शिकलेलं मग तू कुणाकडे शिकला आहे. आहेस? मी अलकाजींकडे शिकलेलं आहे माहिती आहे. अलकाजी जेव्हा शिकवत होत ना तर मी दुरून बघितलेलं आहे. अलका कधीपासून शिकवायला लागली? आपटू काय रे तुला? ते म्हणजे ते अलकाजी दिल्लीत शिकवायचे. म्हणजे अलका ते झाली? हा म्हणजे काय, म्हणजे सत्यदेव दुबे आणि अलकाजी हे दोघं पण रंगकर्मी का नाही? सेम. शेम.
रमेश प्रथमेश श्रम्या अम्या एवढंच आहे आज नाही आहे. हे काय रे, हे काय 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 हे तुझी एमपीसी चे पुस्तकं एमपीसीच्या नोट्स हा मग काय 2 वर्ष करतोय हा. काही घडत नाही तुझं. एक काम कर, ही सगळी रद्दी त्या रद्दीवाल्याला दे, त्याचे पैसे घे आणि संध्याकाळी वडापाव आण. वेडायस काय तू तुला ज्याच्यात रद्दी दिसे ना त्याच्यात माझं करिअर आहे तुला माहिती आहे का मी MSc बायोटेक आहे काय MSc बायोटेक आहे मी हे तुझ्या कॉलेजला माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे फक्त तुला माहित नाही ठीक आहे MSc बायोटेक. हा आणि तुला काय करायचं हे वाचून सगळं? अरे मला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय पप्पांची इच्छा आहे माझ्या क्लास 1 ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे तुझं. काय तू होशील म्हणजे मग फक्त त्यासाठी तुला फक्त नोट्स वाचल्या पाहिजेत. मग मी काय करतो तू काय करतोस, खिडकीत जातोस, हा. नोट्स ओपन करतोस, हा. समोरच्या खिडकीत तामन करायला की हे 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 चालू असतं तुझं. तू जळतोस का रे मी नाही जात, नाहीतर काय? सांगतो बघत असतो तुला. हे अरे ही रद्दी नको इथे, कपाट मला रिकामं अरे पाहिजे. अरे रद्दीने 10,000ची पुस्तक आहे ती 1000? हा. 3 महिन्यात किती वेळा सांगितलं तुम्हाला साबणाचं पाणी रस्त्यावर टाकू नका म्हणून. अरे पाहुणं तुमच्याच तोंडावर पडतील ना. कळत कसं नाही, मरू दे, तोंडावर पडू दे त्यांचे पाहुणे, आपल्या काय करायचं. आज आपल्याला भाडे घ्यायचंय, रमेशनं भाडे घ्यायचं तेव्हा सर ना रोज येतो फालतूगिरी चालते, भाडं काही देत नाही. रमेश प्रथमेश अम्या आला. मराठीची थंडी उडवणारा माणूस आला. अरे हो पण आपल्याला ताप येतो त्याचं काय आता दरवाजा उघडायला लागेल आले ते आज. अरे भाडं मागायचा दिवस आहे आज आज हा एक मिनिट. सर दरवाजा उघडा, काय करतोयस दरवाजा उघडा. घरात कोण नाही. आम्ही ठीक आहे ना तरी तुम्ही घरात कोण नाही म्हाताऱ्यानो. आतून बोलताय, बाहेरून बोलले तर मला कळलं असतं, पण तुम्ही आतून बोल. दरवाजा उघडा बस. हा गेला ना. अरे उघडायला लागला दरवाजा उघडा. अरे मालक काय झालं झालं काय नो वर्ड, नो शुल्लक वर्ड, नो रिटर्न्स, नो कॉन्फरन्स, ओनली फॉर रेंट. कम ऑन. एवढं इंग्लिश बोलत म्हणजे द्यावं लागेल आता यू अंडरस्टँड. कानफार फोरीन. Yes, sir. नो शुल्लक वर्ड. आमचं भाडं गेल्या महिन्याचं आणि त्याच्या आदल्या महिन्याचं 3,000-6,000 पटकन द्या. द्यावे लागतील आता थांब नको देऊ नको थांब. Oh my God. And now, is it newspaper? येस I'm just reading. ओके. सगळ्यांचे फोटो आलेत कशाला? हा ते कर चुकवेत ना त्यांचे फोटो आहेत. ते कर चुकवतात ना लोक, त्यांचे फोटो आहेत ते. म्हणजे कर चुकल्यावर याच्यावर फोटो येतो. हा मी माझा घेऊन येईन, मला रिअल फोटो ओ, ओ, मालक अभिमानाची गोष्ट नाही ती. हा, गुन्हा कर आहे तो. टॅक्स जे लोक बुडवतात ना त्यांचे फोटो आहेत ते. गुन्हा आहे तो गुन्हा अरे कर टॅक्स हा गुन्हा आहे? काय एवढा काय गुन्हा वाचाऱ्या? अहो, तुम्ही टॅक्स भरत असाल ना. ह्याची फालतूगिरी आपण नाही करत काय? काय तुम्ही टॅक्स भरत नाही तुम्ही कर भरत नाही. शमेश प्रथमेश हे कर भरत नाही. मग मला माहित नाही काय ते आम्ही तुम्हाला जे भाडं देतो ह्या घराचं त्याचा तुम्ही टॅक्स भरतच नाही. माझा काय संबंध वाचाऱ्यांनो? हो केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का काय गुन्हा आहे? अहो गव्हर्नमेंटला उद्या कळलं ना तर तुमच्या सगळ्या सुविधा बंद करून टाकेल. अक्कल तर टाकलीच आहे, पाणी पण बंद करून टाकेल. हा म्हणजे तुम्हाला जीएसटी बीएसटी काय माहितीये की नाही. GST? हे बा मी ऐकलं पण माझं काय म्हणे माहित. अरे हो यार जीएसटी तुम्ही इथे या, इथे या. हा माणूस काय डेंजर निघाला हा माहिती माणूस. काय? म्हणजे GST म्हणजे सगळे- मग अहो जीएसटी म्हणजे घर मालकासाठीचा टॅक्स. जीएसटी म्हणजे GST घर मालकासाठीचं टॅक्स मग आणि BST BST म्हणजे भाडे करू साठीचा टॅक्स. हे बोलतोस का? हा. हे मला माहितच मला माहिती नाही. आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स आम्ही भरतो म्हणजे आम्ही बीएसटी भरतो. हा. पण तुम्ही जीएसटी भरतच नाही. वसुला तुम्ही तरी भरता काय? आम्ही भरतो तेच सांगितलं. अहो उद्या ना तुमचा फोटो येईल. बापरे. गव्हर्नमेंट तुमची सगळी मालमत्ता हा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे. माझे नाव आहे. मग संपलं. मग संपलं. हा फ्लॅट सील करणार, तुम्हाला जेलमध्ये नेणार. ते टायरचं सांग. सांगावं लागेल हा. हो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर रस्त्याने गेलात ना तर उद्या लोक काय म्हणतील तो बघा
करबुडव्या चाललाय काय झालं त्याला एवढं काय अहो ती पद नाही ते शिवी आहे ती एक प्रकारे कळलं का तुम्हाला त्यानं पण नाही समाधान झालं ना तर पोलीस येतील आणि तुमच्यासाठी एक बारका टायर बघतील त्याच्याकडून नाशिक बाजा वाजवतील मग रमेश यार ह्यांचं ठीक आहे रे पण आपण घरी काय सांगायचं यार? आपण शिक्षणासाठी आलोय ना यार इकडे यार. मला तर आईला काय सांगू असं झालंय ह्या माणसामुळे आपण बरबाद होणार आता तू नको टेन्शन घे मी तुझ्या आईला सांगतो काय सांगणार तुम्ही इकडे व्यवस्थित आहे का त्याला टेन्शन घेत आहे मग तुमच्या आईला काय सांगू माझी वसरी गेली अरे, वरती. काय सांगते तिला ती गेली वरती अहो, ढगात. पण तुम्ही टॅक्स का आम्ही तुम्हाला एवढं भाडं देतो तुम्ही टॅक्स का नाही भरला हो मला माहितच नाही तुम्ही भरू कसा मग आता कळलं तर भरावं लागेल ना तुम्ही द्याल तेव्हा मी भरणार ना भाडं? तुम्ही काय बोललात वसरनो की आम्ही जो तुम्हाला भाडं देतो त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरता का नाही सर तुम्ही भरतच नाही मला देतच नाही तर कुठून भरू सर एक मिनिट सॉरी रमेश भाडं दे भाडं द्या पहिला भाडं द्या भाडं दे तुझं ठरलंय ना मी हा. भाडं द्या बिचाऱ्यांनो. ठीक आहे ठीक आहे, 2 महिन्याचे 6,000 एकदम मोजायची गरज नाही त्याने मोजले ना. मी मोजले ना मी थँक्यू हो, कुठे चालला तो? सर भाडे भेटले चाललं मी अहो टॅक्स भरा ना भाड्यावरचा. तुम्हाला टॅक्स भरणार म्हणून आम्ही भाडं दिलं सर टॅक्सचा माझा काय संबंध अहो, आता तुम्हाला सांगितलं ना अरे यार, तुम्हाला- आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स भरायचा असतो तुम्ही काय बोलत आधी मला भाडं द्या मग मी टॅक्स भरेन म्हणून मग तुम्हाला तुम्हाला भाडं दिलं आता टॅक्स भरा. तुम्हाला जेलमध्ये जायचंय नाही 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 या इकडे. किती भरायला लागेल टॅक्स बाम्या कॅल्क्युलेशन हा बघा म्हणजे तुम्हाला मी सांगतो एका महिन्याचं भाडं 3,000 त्याच्यावरचा टॅक्स 2,000 2 महिन्याचं भाडं 6,000 म्हणजे 4,000 टॅक्स भरावा लागेल. 4,000 काय म्हणजे मला काय राहील 4,000 तुम्हाला दिलं तर आम्हाला तरी काय राहिलं आम्ही तर तुम्हाला सगळं दिलंय हे पण 4,000 लय होतं. द्यावं लागेल आता आमचं नाही टॅक्स तो गव्हर्नमेंट हा करा कॅल्क्युलेशन करा मी भाडं घ्यायला आलो सर तुमचं काय पण ठीक आहे 2,000 बाजूला ठेवा बाकीचं द्या. दोन- हा, चल. हा, चल आता झाले Yes, yes, मी येतो चला बाम्या 2,000 लॉस आहे आपला काहीतरी कर ओ ओ ओ कदम काय झाला टॅक्स दिला डॉक्युमेंटेशन कोण करणार कुठल्या परक्या माणसाकडे पैसे द्यायला निघून जा आता आम्ही तुमच्या विश्वासातले आहोत बरोबर. आम्ही तुम्हाला कधी फसवत नाही नाही. पण आता समजा कोणतरी परका माणूस आला बोलला टॅक्स द्या 4,000 दिलात गेलात काय पुरावा काय आहे नाहीतर काय डॉक्युमेंटेशन पाहिजे की नाही काय असतं आम्ही बसारे नो अरे कशाला फाईल काढ फाईल काढ अरे यार सगळं असं बसा तुम्ही इथे हे घे पम्या मला असं फसू देणार नाही पटेल त्यांना घे काय पटेल त्यांना पटूच बसारे नो मी टॅक्स भरलाय ना हा मग ही एवढीची फाईल आहे शी यार. तुम्हाला जेलमध्ये जायचंय अरे नाही पण सर फाईल म्हणजे अशी मला माहिती आहे मोठी अशी फाईल असते ती हा हा हे बघा काय ही फाईल आहे आपला टॅक्स किती आहे 4,000 हा टॅक्स जेवढा कमी तेवढी फाईल छोटी टॅक्स जेवढा जास्त तेवढी फाईल मोठी सही येते तुम्हाला सही काय सही करता येते का की अंगठा अरे अरे सही पूर्ण नाव लिहितो अरुण काका. बरोबर ना रमेश ते डॉक्युमेंट्स काढ सगळे ते 10,000चे डॉक्युमेंट्स आहेत ना अरे यार सही घ्यायचे हा सही घ्यावी लागेल ना अरे मग काय प्रूफ नको त्यांना अरे पुस्तक आणलं अरे पण ठीक आहे याच्यावर घेते ना सही डॉक्युमेंट रेडी आहे हा हा पेन आणलंस येस सही येते ना हो, म्हणजे काय सगळी सही येते पूर्ण येतं ना मला अरुण कदम ठीक आहे उपयोग काय पण हा सही करा वा करा कुठे कुठे करायचं इथे खाली करा शेवटला खाली हा. करा व्यवस्थित करा वा बघ, सही वाचा रे वा छान जी आहे का सही अशी वाचते रे आहे मी तुमची सही कशाला करू रेडी आहेत तुम्ही नाहीतर काय त्याला झालं ना त्याला नाही, नाही, नाही. हो, झालं कसं? पहिली झाली हा. या सगळ्या पेपरवर सही करावी लागते या पेपरवर मी सही करायची अहो डॉक्युमेंटेशन टॅक्स भरता ना अरे हो बसा मग हे घ्या दुसऱ्या ह्याच्यावर करा सही म्हणजे एवढं सगळं करायला लागतं हो सहीला नाही सही करावी लागते अरे बापरे करा करा आरामात करा आराम करा व्यवस्थित काळजी नको सॉरी असं. नाही ठीक आहे लात मारा काय हो सोन्याची अंगठी आहे का हा ही सोन्याची अंगठी आहे. अरे बापरे अरे बापरे त्याला सही चुकली नाही ते काय आणि सही केलात अरुण गरम नाही नाही. काय कर एवढी चुकली सही तुमची नाहीतर काय अरुण गरम केला नाहीतर काय सर तू ही अंगठी कशी बोलत तर ती माझ्या लक्ष तिकडे गेलं मग तो सरकलं काय पण बोलेल तुम्ही कशा लक्ष दिलं डॉक्युमेंट फुकट गेलं नाहीतर काय आता काय करायला? आता दुसरी नाही, दुसरी नाही, थांबा